आज आपण फक्त 2च साहित्य वापरून तीळ खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी तीळपापडी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे 1 फुलपात्र साखर व 1 फुलपात्र मी भाजलेले तीळ घेतलेले आहे. आता इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये अगदी सुरुवातीला एक छोटासा चमचा मी तूप घेतलेला आहे, ते आपण घालून घेऊयात. तूप अगदी थोडंसंच घालायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला ही साखर घालून घ्यायची आहे. 1 फुलपात्र आपण साखर घेतलेली आहे इथं. आता ही साखर आपल्याला व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची आहे. पण तीळपापडी सेट करणार आहोत तिथे अगोदर आपण तूप लावून घ्यायचं आहे. मी इथे किचन ओट्यावरती स्वच्छ धुवून घेतलेला आहे. इथंच मी आपली तीळपापडी सेट करून घेणार आहे. त्यासाठी इथे मी थोडंसं तूप सर्वत्र असं पसरवून घेणार आहे. खूप जास्त पण लावायचं नाही, अगदी थोडंसंच आपल्या तीळपापडी पुरतंच लावून घ्यायचं आहे. आणि इथे मी लाटण्याला देखील सर्व बाजूनी असं तूप लावून घेणार आहे. ही तयारी आपण अगोदरच करून ठेवायची आहे, म्हणजे आपली तीळपापडी पटापट आपली तयार होते. आता इकडे तूप लावून झालेलं आहे आणि आपली इकडे साखर देखील मेल्ट होत आहे. पाहू शकता इथे तुम्ही. इथे आपला व्यवस्थित साखर आपली मेल्ट झालेली आहे. साखरेचा पाक छान असा बनून तयार झालेला आहे. कुठेही साखर आपली शिल्लक राहिलेली नाही. इथे पाहू शकताय तुम्ही. आता ह्यामध्ये आपण हे भाजलेले तीळ आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे मिश्रण पटापट असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता इथे तुम्ही. हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचे आहे. लगेचच आपण इथे तूप लावलेल्या जागेवरती हे मिश्रण आपण घालून घ्यायचं आहे. पूर्ण मिश्रण आपण व्यवस्थित असं काढून घेऊया. ही प्रोसेस आपल्याला एकदम पटापट करायची आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकताय किंवा मग पोळपाटावर किंवा ताटामध्ये देखील तुम्ही करू शकताय. पण मी इथे किचन ओट्यावरतीच क्लीन करून मी पटकन असं याच्यावरती असं लाटणं फिरवून घ्यायचं आहे. लाटणं फिरवा किंवा मग लाटण्याला जर चिटकत असेल तर आपण एका फुलपात्राला मी तिथे तूप लावून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपण पटापट फिरवून घ्यायचं आहे चहू बाजूनी, म्हणजे आपली चिक्की छान अशी बनून तयार होते. कारण हे मिश्रण लगेचच असं चिटकून बसतं ना, त्यासाठी. असं गरम आहे त्याच वेळेस आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. हे लगेचच गरम होतं, कारण हे या पद्धतीने आपण कट मारून घेऊयात. कट मारेपर्यंत तर या वड्या कडकच होणार आहेत. हे पहा, अगदी लगेचच हे या पद्धतीने असं निघतं बघा. हे पहा, आपल्या वड्या देखील छान अशा कट होतात. ही छान अशी कुरकुरीत अशी तीळपापडी बनून तयार झालेली आहे.